तर मित्रांनो, मी तुम्हाला जसं की सांगितलं होतं की आपण रूम चेंज करणार आहोत आणि 2 BHK रो हाऊस मी शोधत होतो. आणि आधीचा जो रूम आहे आपला त्याच्या जवळच मला एक दुसरं 2 BHK रो हाऊस भेटलेलं आहे रेंटवरती. आणि आपण सध्याला जे राहतो इकडच्या मागच्या साईडला आपण राहत असतो. आणि इथून थोडंच 300 मीटर अंतरावर एक नवीन रो हाऊस आपल्याला भेटलेलं आहे, जे तुम्ही पाहू शकता. जे रूम मालक आहेत ते आपल्याला साफसफाई वगैरे करून देत आहेत. आणि हे रो हाऊस कसं आहे तर ते मी तुम्हाला दाखवतो. तर थोडं क्लिनिंग वगैरे चालू आहे आणि येथे मोठं असं स्पेस आहे. त्यानंतर हा एंट्री पॉईंट असणार आहे आपला. आणि अशा प्रकारचा हा हॉल आहे 2 BHK रो हाऊसचा. आणि आधी जे भाडेकरू असतील तर त्यांनी पूर्ण रो हाऊस खराब करून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे इथे वरती जाऊ शकतो आपण इथून. त्याचबरोबर इकडे हे बेसिंग छोटंसं, इकडे टॉयलेट आहे, इकडे बाथरूम आहे आणि हा छोटासा किचन आहे. आई आणि मी आम्ही 2च जण राहणार आहोत, त्यामुळे आमच्यासाठी हा परफेक्ट आहे. आणि मोठा होऊन जातो, परंतु आपल्याला आपला जो स्टुडिओ आहे तर तो सेटअप करायचा आहे या ठिकाणी. त्यामुळे आपण 2 BHK रो हाऊस घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी ओपन स्पेस आहे, इकडे झाड वगैरे आहेत. आणि या ओपन स्पेसमध्ये हे झाडं तुम्ही पाहू शकता, तर यांचा कचरा जे पडत असतं. आणि हे जे दादा आहेत तर यांच्या मुलीचं हे रो हाऊस आहे. आणि आपण या 2 दिवसात इथे सामान शिफ्ट करणार आहोत. तर मी तुम्हाला खालचा हॉल आणि किचन दाखवलं, त्यानंतर ओपन स्पेस दाखवला. त्याचबरोबर आता आपण वरती पाहणार आहोत, वरचं कसं काय आहे रूम वगैरे. तो वरची रूम पाहून घेऊया. तर यात पाहू तिथला आधी पहिला बेडरूम, ज्याला इथे मोठी बाल्कनी म्हणू शकतो, गॅलरी आपण म्हणू शकतो, तशी मोठी दिलेलं. आणि तिकडे बिल्डिंगचीच ते हा जो काम आहे त्याच्यासमोरच आपण 200-300 मीटर अंतरावर राहतो सध्याला आहे. आता आपण दुसरा बेडरूम पाहूया. त्यानंतर हा इथे कमोड, संडास, ते बेसनी आले. त्यानंतर या ठिकाणी आहे दुसरा बेडरूम. लाईट वगैरे नाही आहे. आपण आल्यानंतर मग ते आपल्याला इथे सेटअप करावं लागणार आहे. तर अशा प्रकारचं हे रो हाऊस आहे. आणि या ठिकाणी आपण लवकरच शिफ्ट होणार आहोत. परंतु ते साफसफाई करतायत, परंतु ते पाहून असं वाटत नाही की आईला परत या ठिकाणी साफसफाई करावी लागेल. तर अशा प्रकारचं हे रो हाऊस आहे. तर इथे शिफ्ट झाल्यानंतर मग मी तुम्हाला अजून परत दाखवणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि असाच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब.